मुंबईतल्या रस्त्यांवर बेकायदेशीरपणे स्टॉल्स लावून अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। त्यामुळे वडापाव आणि चायनीजच्या बेकायदा गाड्यांवर संक्रांत कोसळली आहे। पुढील 2 महिन्यात पालिकेने याबाबतची कायदेशीर कारवाई करावी असे आदेश आज हायकोर्टाने दिलेत। 31 जानेवारी 2016 पर्यंत या संदर्भात पालिका प्रशासन आणि राज्य सरकारने हायकोर्टाला आपला अंतिम अहवाल सादर करावा असेही न्यायमूर्ती अभय ओक यांनी स्पष्ट केले। याबाबतची पुढची सुनावणी 21 डिसेंबरला होणार आहे। आरटीआय कार्यकर्ता भगवानजी रयानी आणि अन्य काही याचिकाकर्त्यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती। विलेपार्ले पश्चिम येथील गुलमोहर सोसायटीच्या जंक्शनवर फेरीवाल्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता। या फेरीवाल्यांकडे खाण्यासाठी येणारे लोक आपल्या गाड्या हव्या तशा पार्क करतात। अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही कोर्टाने दिले। आता वडापाव चायनीजच्या गाड्यांवर संक्रांत कोसळली आहे। रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवरही कारवाई होऊ शकते। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, आता बेकायदेशीर ज्या फेरीवाल्यांच्या गाड्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला मिळालेले आहेत। काय वाटतं, आता पालिकेला कशी भूमिका घ्यावी लागेल? नक्कीच हेमाली, मुंबई उच्च न्यायालयानं जी भूमिका दिलेली आहे किंवा जे आदेश दिलेले आहेत महानगरपालिकांना, त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे सुप्रीम किंवा राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने रस्त्यांवरती ज्या पद्धतीने वस्तू तळल्या जातात किंवा वस्तू बनवल्या जातात या सर्व कशा पद्धतीने असाव्यात किंवा कुठे असाव्यात आणि कुठे नसाव्यात याची गाईडलाईन्स दिलेली आहे। त्या गाईडलाईन्सनुसार, त्या नियमानुसार त्या सर्व जे फेरीवाले आहेत मुंबईतील किंवा मुंबईच्या बाहेरचे असतात तुम्ही आढावा घ्या आणि अशा फेरीवाल्यांमुळे नागरिकांना कुठे धोका निर्माण होणार नाही, रस्त्यावर कुठल्या पद्धतीचं खाद्यपदार्थ तळलं जाणार नाही किंवा बनवलं जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या आणि 2 महिन्यात संपूर्ण आढावा घ्या आणि त्यानुसार कारवाईला सुरुवात करा। कारवाईचा अहवाल द्या किंवा कशी करा याबाबत न्यायालयाने सांगितलं थेट कारवाईला सुरुवात करा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे जी महापालिका आहे त्या महापालिकेला येत्या 2 महिन्यामध्ये मुंबईभरातल्या फुटपाथवरच्या ज्या काही स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्सची सर्व माहिती घेऊन कशा पद्धतीनं त्या सर्व स्टॉल्सवर बंदी आणता येईल किंवा कुठे पुनर्वसन करता येईल का त्याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे। आणि नेमकं या पुढच्या 2 महिन्यात बीएमसी काय करणार आहे किंवा महानगरपालिका काय करणार आहेत याबाबत येत्या 21 डिसेंबर पर्यंत महापालिका मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची योजनांची किंवा त्यांचा जो ऍक्शन ऑफ प्लॅन आहे तो नक्कीच या निमित्तानं का होईना मुंबईचे रस्ते काही प्रमाणात मोकळे झालेले दिसेल। खूप खूप धन्यवाद अजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। वडापाव आणि चायनीजच्या गाड्यांवर संक्रांत ओढवणार आहे, कारण बेकायदेशीर फूड स्टॉल्सवर गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।